हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता क्रिएटिव्ह फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी ब्लाऊजला कप्स कसे टाकायचे ते दाखवणार आहे. हे बघा, आता मी अस्तर स्टिच करून घेते. आपण जसं आपण साधं ब्लाऊज स्टिच करतो त्याप्रमाणे अस्तर स्टिच करून घ्यायचं. बघा, या पद्धतीने अस्तर स्टिच करून झाल्यानंतर हे बघा, छान असा पप्स तयार झालेला आहे. आणि नंतर आपण त्याला डबल शिलाई मारून घेणार आहोत. हे पहा, त्याला मी डबल शिलाई मारून घेतली. साडीच्या कपड्याला पण डबल शिलाई मारून घ्यायची. आता मी साडीचा कपडा पण अस्तरप्रमाणे स्टिच करून घेणार आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. आता बघा, पॅडला आपण डबल अस्तर लावून घेणार आहोत. कारण साडीचा कपडा खूपच पातळ आहे, त्यामुळे मी डबल अस्तर लावून घेणार आहे. हे पहा, याप्रमाणे आपण स्टिच करून घ्यायचं. मध्ये सेंटरवरती आपण थोडंसं स्टिच करून कपडा आपण त्यावरती पॅक करून आणि साईडने शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे बाजूचा जो उरलेला कपडा असतो तो आपण कट करून घ्यायचा. आणि आपला जो ॲपेक्स पॉईंट असतो तिथे आपण कप्स असे सेंटर करून त्यावरती आपण सेंटरला स्टिच करून घ्यायचं. याप्रमाणे कप्स आपण अस्तरवरती ठेवून स्टिच करून घ्यायचा. आणि नंतर आपला जो साडीचा कपडा आहे तो आपण वरती ठेवून, हे बघा, अस्तर जे आपलं असतं ते आपण एकदम परफेक्ट कटिंग केलेलं असतं, त्यामुळे आपण अस्तरवरतीच कपडा ठेवून अस्तर ज्याप्रमाणे कट केलेलं आहे तशीच आपण शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने बघा, एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आपले कप्स लावले गेलेले आहे. हे पहा, साडीचा कपडा एकदम पातळ होता, त्यामुळे मी डबल अस्तर लावलेला आहे. सर्व बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर साईडचा जो साडीचा कपडा असतो तो आपण कट करून घेणार आहोत. आपण ज्याप्रमाणे एका साईडचा पार्ट रेडी केला त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या साईडचा पार्ट पण रेडी करून घ्यायचा. या पद्धतीने बघा, दुसऱ्या साईडचा पण मी सेम त्याचप्रमाणे पार्ट जोडून घेतलेला आहे. पुढच्या बाजूचे दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेले आहे. आणि आता मी हुक आयची पट्टी लावून घेत आहे. बघा, याप्रमाणे आपण हुक आयची पट्टी लावून झाल्यानंतर त्यावरती दाब शिलाई पण देऊन घ्यायची, म्हणजे छान अशी फिनिशिंग येते.
एका बाजूची हुकची पट्टी लावून झालेली आहे आणि आता आपण ज्या बाजूने आय बनवतो ती पट्टी मी आता लावत आहे। हे बघा, आय पट्टी ही मी साडीच्या कपड्याची लावलेली आहे आणि हुकची पट्टी मी अस्तरच्या कपड्याची लावलेली आहे। बघा, साडीचा कपडा एकदमच ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे मी साडीच्या कपड्याचीच पट्टी लावली। बघा, दोन्ही पार्ट एकदम छान रेडी झालेले आहे। मी उंची पण मोजून घेते, तुम्ही बघू शकता। हे बघा, पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे। बाही पण जॉईंट करून पूर्ण फिटिंगसह ब्लाऊज रेडी आहे। हे बघा किती छान फिनिशिंग आलेले आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ छान वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।